गुड मॉर्निंग फ्रेंड्स. एम.कॉम सेकंड या वर्गासाठी आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा असतो. तर आपण आज तो प्रोजेक्ट रिपोर्ट कशा पद्धतीने बनवायचा असतो किंवा त्यासाठी जो फॉर्मॅट आहे तो कशा पद्धतीने असला पाहिजे याविषयी आपण बघणार आहोत. तर चला मग आपण प्रोजेक्ट रिपोर्ट कशा पद्धतीने बनवायचा ते बघूया. प्रोजेक्ट रिपोर्ट बनवताना जे फ्रंट पेज किंवा जे फर्स्ट पेज असणार आहे ते कशा पद्धतीने असलं पाहिजे. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी बघतोय की अ प्रोजेक्ट रिपोर्ट ऑन आणि त्याच्या सेकंड लाईनमध्ये आपल्या जे प्रोजेक्टचं नाव आहे ते प्रोजेक्टचं टायटल टाकायचं आणि नेक्स्ट लाईनमध्ये सबमिटेड टू. त्याच्यानंतर जी नेक्स्ट लाईन असेल त्याच्यामध्ये आपलं जे विद्यापीठ असेल म्हणजे आपलं जे कॉलेज आहे ज्या विद्यापीठाच्या अंडर येत असेल त्या कॉलेजचं नाव. सपोज या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे, तर ह्या विद्यापीठाच्या अंडर जर कॉलेज असेल तर आपण पुणे विद्यापीठाचं नाव टाकायचं. त्याऐवजी जर दुसरे विद्यापीठ असेल तर त्याचं नाव टाकायचं. नेक्स्ट लाईनमध्ये इन पार्शियल फुलफिलमेंट ऑफ द डिग्री ऑफ, तर ह्या ठिकाणी आपली कोणती डिग्री आहे त्या डिग्रीचं नाव टाकायचं. इथं मास्टर ऑफ कॉमर्स आहे. जर MBA असेल तर त्या ठिकाणी MBA टाकायचं. आणि नेक्स्ट याच्यामध्ये आपलं जे स्पेशलायझेशनचा जो विषय आहे तो या ठिकाणी टाकायचा. आता ह्या ठिकाणी ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन हा स्पेशलायझेशन विषय असेल तर तो टाकायचा. मार्केटिंग असेल तर मार्केटिंग टाकायचं. बिझनेस ॲडमिन असेल तर बिझनेस, म्हणजे जो विषय असेल तो. नेक्स्ट लाईनमध्ये सबमिटेड बाय. आता हा प्रोजेक्ट रिपोर्ट कोण सबमिट करतो त्या स्टुडंटचं नाव या ठिकाणी टाकायचं. मग इथं स्टुडंट असेल त्याचं नाव आणि नेक्स्ट त्याचा क्लास, सेमिस्टर, रोल नंबर आणि सीट नंबर असेल तर सीट नंबर. त्याच्या नेक्स्ट लाईनमध्ये गायडेड बाय. तर प्रत्येक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवताना आपल्याला एक गाईड असाईन केलेला असतो. त्या गाईडचं नाव आपल्या अगोदर स्टुडंटचं नाव असलं पाहिजे आणि त्यानंतर गाईडचं नाव. नेक्स्ट सबमिटेड थ्रू. आणि सबमिटेड थ्रू म्हणजे आपण कोणत्या कॉलेजमध्ये शिकत आहोत तर ते कॉलेजचं नाव या ठिकाणी असलं पाहिजे. तर सपोज मी BYK कॉलेजला आहे तर या ठिकाणी BYK कॉलेज असेल किंवा तुमचं जे कॉलेज असेल त्याचं नाव असेल. आणि नेक्स्ट इयर म्हणजे आपण कोणत्या वर्षासाठी हे सबमिट करतोय. तर सपोज ॲकॅडमिक इयर टाकायचं. जर सपोज आपण 2019-20 मध्ये शिक्षण घेत असेल तर या ठिकाणी ॲकॅडमिक इयर 2019-20 अशा पद्धतीने टाकायचं. हे झालं फ्रंट पेज. आता जे नेक्स्ट पेज असणार आहे तर ते कॉलेजचं लेटर हेड असणार आहे. मग आपण ज्यावेळेस प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतो त्यावेळेस कॉलेजचं लेटर हेड असेल वरती आणि ते एक कॉलेज सर्टिफिकेट आपल्याला देणार आहे. दिस इज सर्टिफाईड दॅट मिस्टर, म्हणजे इथं स्टुडंटचं नाव असेल. द स्टुडंट ऑफ M.Com सेकंड ड्युरिंग अकॅडमिक इयर, जे तुमचा अकॅडमिक इयर असेल ते. आणि त्याच्या नेक्स्ट लाईनमध्ये सी हॅज सॅटिस्फॅक्टरी किंवा ही असेल तर ही हॅज सॅटिस्फॅक्टरी कम्प्लिटेड प्रोजेक्ट वर्क इन द सब्जेक्ट, तुमचा जो स्पेशलायझेशन सब्जेक्ट असेल तो. आणि बाकी सेम. त्याच्यानंतर कोणते विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाचं नाव या ठिकाणी टाकायचं. आणि नेक्स्ट इथं प्रोजेक्ट गाईड त्याची सिग्नेचर असेल. इथं जो आपला डिपार्टमेंट आहे त्याचे जे हेड असतील त्यांची सिग्नेचर. आणि त्याच्या नेक्स्ट लाईनमध्ये जे प्रिन्सिपल असतील कॉलेजचे त्यांची सिग्नेचर, म्हणजे 3 सिग्नेचर या सर्टिफिकेटवरती आपल्याला घ्यायचे आहेत. त्यामुळं हे जे लेटर हेड आहे जनरली कॉलेज प्रोव्हाइड करत असतं, पण आपण जनरली या पद्धतीचं लेटर हेड बनवून ठेवायचं. आणि ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करू त्यावेळेस प्रोजेक्ट गाईड, त्याच्यानंतर डिपार्टमेंटचे हेड आणि प्राचार्य यांची सिग्नेचर घ्यायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पेज आहे ते डिक्लेरेशन. तर डिक्लेरेशन म्हणजे काय, तर आपण डिक्लेअर करतो की जे आपण जो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवलेला आहे तर तो आपण स्वतः माहिती किंवा इन्फॉर्मेशन जमा करून बनवलेला आहे. तर या ठिकाणी असंच आय अंडरसाइन, इथं स्टुडंटचं नाव असेल. स्टुडंट ऑफ M.Com सेकंड डिक्लेअर दॅट आय हॅव डन द प्रोजेक्ट रिपोर्ट ऑन, म्हणजे मी कोणत्या विषयावरती प्रोजेक्ट रिपोर्ट. या ठिकाणी टायटल ऑफ द प्रोजेक्ट असेल. हॅज बीन पर्सनली डन बाय मी अंडर द गायडन्स ऑफ प्रोफेसर डॅश डॅश, म्हणजे मी स्वतः तो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवलेला आहे आणि त्यासाठी ज्या गाईडचं मार्गदर्शन घेतलेलं आहे त्याचं नाव असलं पाहिजे. आणि नेक्स्ट कॉलेजचं नाव, म्हणजे तो गाईड कोणत्या कॉलेजचा आहे त्या कॉलेजचं नाव. जनरली हा जो गाईड असतो तो आपल्याच कॉलेजचा प्राध्यापक असतो. नेक्स्ट पार्शियल फुलफिलमेंट ऑफ द डिग्री ऑफ M.Com ड्युरिंग अकॅडमिक इयर टाकायचं आहे. नेक्स्ट सेम ह्या पद्धतीने जसं या ठिकाणी दिलेलं आहे त्या पद्धतीने करायचं आहे.
तर जनरली डिक्लेरेशनचा जो फॉर्मॅट आहे, तर आपण स्वतः प्रोजेक्ट रिपोर्ट बनवलेला आहे याचं आपण ते डिक्लेरेशन लिहून देतो की मी तो स्वतः माहिती जमा केलेली आहे आणि मी ज्या गाईडच्या अंडर ती माहिती जमा केलेली त्या गाईडचं नाव, आणि ह्या पद्धतीने आपण तो डिक्लेअर करतो की ही जी माहिती आहे मी स्वतः मिळवलेली आहे. आणि त्याच्यानंतर खाली जे आहे सिग्नेचर, म्हणजे आपलं जे आपण जो स्टुडंट असेल त्याची सिग्नेचर आणि जी डेट आहे तर त्या ठिकाणी डेट टाकायची. तर डिक्लेरेशनचा अर्थ असा होतो की जनरली ही जी इन्फॉर्मेशन मी स्वतः मिळवलेली आहे आणि ती कुठून मी कॉपी केलेली नाही. नेक्स्ट ॲक्नॉलेजमेंट. ॲक्नॉलेजमेंट म्हणजे ज्या 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 लोकांनी आपल्याला प्रोजेक्ट बनवण्यासाठी मदत केली त्यांच्याविषयी आपण आभार व्यक्त करतो, तर त्यासाठी हे पेज आहे. मग ह्या ठिकाणी आपण रीड केलं तर लक्षात येईल, आय टेक दिस अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस माय डीप सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड, थँक्स अँड रिगार्ड्स टुवर्ड ऑल ऑफ दोज हू हॅव डायरेक्टली अँड इनडायरेक्टली हेल्प मी इन द सक्सेसफुल कम्प्लिटेशन ऑफ दी प्रोजेक्ट. म्हणजे ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्याविषयी आपण आभार व्यक्त करतो किंवा त्यांना थँक्स बोलतो. तर सर्वप्रथम ह्या ठिकाणी आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवताना शक्यतो आपण एखाद्या कंपनीची इन्फॉर्मेशन मिळवत असतो किंवा एखाद्या बँकेमध्ये किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा कोणती पण ऑर्गनायझेशन असेल तिथून आपण माहिती मिळवत असतो. तर सुरुवातीला ते ऑर्गनायझेशनचे जे हेड आहे ज्यांनी आपल्याला मदत केली तर त्यांचा आपण आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर त्या ऑर्गनायझेशनचे जे स्टाफ आहेत त्यांचा आभार व्यक्त करतो. नंतर आपल्याला ज्या गाईडने मदत केली त्या गाईडचं आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर आपले जे हेड आहे डिपार्टमेंटचे त्या डिपार्टमेंटच्या हेडचं आभार व्यक्त करतो आणि प्राचार्य आपल्या कॉलेजचे प्राचार्य त्यांचं आभार व्यक्त करतो. तुम्ही इथं बघितलं तर लक्षात येईल, आय प्रेझेंट माय सिन्सिअर थँक टू डॅश डॅश हू गिव्ह मी रिक्वायर्ड अँड हेल्पफुल इन्फॉर्मेशन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे आपण ज्या कंपनीमधून किंवा बँकेमधून माहिती जमा करतो तर ती इथे लिहायचं की तो मॅनेजर आहे त्याचं नाव. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये ते बँकेचे किंवा कंपनीचे स्टाफ, आणि नेक्स्ट पॅराग्राफमध्ये आपण जे गाईड आहे तिथे दिलेलं आहे, जे गाईड आहे त्याचं नाव, त्याच्यानंतर प्राचार्य, त्यानंतर आपल्याला जर HOD तर HODचं पण टाकू शकतो. या पद्धतीने आपण ते ॲक्नॉलेजमेंट लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर डेट, प्लेस जे असेल तुमचं कॉलेजचं ते प्लेस, आणि त्याच्यानंतर सिग्नेचर, तर जो स्टुडंट असेल त्याची सिग्नेचर आपण या ठिकाणी टाकायची आहे. नेक्स्ट जो पार्ट आहे आपला इंडेक्स किंवा त्याला आपण म्हणतो चॅप्टरायझेशन. तर जनरली ही इंडेक्स आहे तर त्याच्यामध्ये जो चॅप्टर नंबर 1 असेल तो इंट्रोडक्शन असतो. म्हणजे आपण जो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणार आहे त्याची आपण ओळख करून देत असतो. तर सुरुवातीला आता ह्या ठिकाणी मी जे इटॅलिक फॉर्ममध्ये जे पॉईंट्स दिलेले आहेत तर हे कंपल्सरी नाही आहेत, पण एक आयडिया येण्यासाठी मी दिलेले आहे. तर ह्या ठिकाणी मी दिलेला आहे 1.1. तर इंडेक्स बनवताना शक्यतो ह्या पद्धतीने बनवायची की चॅप्टर 1 सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे सब पॉईंट्स आहेत ते 1.1, 1.2, 1.3 ह्या पद्धतीने देत जायचे. आता ह्या ठिकाणी जे इटॅलिकमध्ये जे मी ह्या ठिकाणी 1.1 पासून ते 1.11 पर्यंत जे सब पॉईंट दिलेले आहेत ते कंपल्सरी नाही आहे. त्याच्याऐवजी आपण आपल्या विषयाशी रिलेटेड कोणते पण सब पॉईंट्स टाकू शकतो. आता या ठिकाणी फक्त मी तुम्हाला आयडिया येण्यासाठी हे जे सब पॉईंट्स आहेत ते दिलेले आहेत. तर सर्वप्रथम जर सपोज आपण 1.1 घेतला, मिनिंग ऑफ, आपला जो विषय असेल त्याचं मिनिंग, डेफिनेशन, विषयाशी संदर्भात डेफिनेशन, प्रिन्सिपल्स जर असतील आपल्या विषयाशी संदर्भात प्रिन्सिपल्स तर ते, स्ट्रक्चर जर आपल्याला विषयाच्या संदर्भात जर स्ट्रक्चर असेल तर ते या ठिकाणी येईल. त्यानंतर काही फीचर्स असतील तर आपल्या विषयाच्या संदर्भातले फीचर इथं, हिस्ट्री, काही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड असेल आपल्या सब्जेक्ट रिलेटेड तर ते हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपण लिहू शकतो. पॉलिसीज असतील तर ते पॉलिसीज लिहितो. टाईप्स, आपल्या विषयाशी संदर्भात काही प्रकार असतील तर ते प्रकार, फंक्शन्स असतील तर फंक्शन, प्रॉब्लेम्स, आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही वाटलं तर ते आपण लिहू शकतो. आणि सगळ्यात शेवटी प्रेफरन्स, म्हणजे आपण ही जी इन्फॉर्मेशन रेफरन्स, तर ही जी इन्फॉर्मेशन मिळवलेली आहे तर ती कुठून मिळवलेली आहे, म्हणजे त्या बुकचं नाव किंवा वेबसाईट किंवा आर्टिकल किंवा न्यूजपेपर, तर ते या ठिकाणी टाकलं पाहिजे. रेफरन्स म्हणजे वरची जी इन्फॉर्मेशन आपण ती कोणत्या माध्यमाद्वारे मिळवलेली आहे.
सपोज आपला विषय आहे की समजा इन्कम टॅक्स आहे. आपण जर इन्कम टॅक्स विषयी आपण जर प्रोजेक्ट बनवतो तर मिनिंग ऑफ इन्कम टॅक्स येईल ह्या ठिकाणी, डेफिनेशन ऑफ इन्कम टॅक्स, प्रिन्सिपल्स ऑफ इन्कम टॅक्स, नंतर स्ट्रक्चर, टाईप्स ऑफ इन्कम टॅक्स येतील, कॉमन फीचर्स ऑफ इन्कम टॅक्स येतील, हिस्ट्री ऑफ इन्कम टॅक्स. म्हणजे ह्या पद्धतीने आपला जसा विषय असेल त्याच्यानुसार आपण हे इंट्रोडक्शनमध्ये जे सब पॉईंट्स ते ॲड पण करू शकतो आणि जे आपल्या विषयाशी रिलेटेड नसतील ते आपण काढून पण टाकू शकतो, किंवा तुम्हाला वाटलं याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही इंट्रोडक्शनमध्ये त्या विषयाशी रिलेटेड सांगायचं आहे तर तुम्ही ॲड करू शकता. नेक्स्ट सेकंड जो चॅप्टर आहे तो रिसर्च मेथडॉलॉजी आहे. म्हणजे आपण जो रिसर्च करणार आहोत त्याची जी मेथडॉलॉजी आहे ती कशा पद्धतीने असणार आहे, तर ते सेकंड चॅप्टरमध्ये आहे. तर फर्स्ट मिनिंग ऑफ रिसर्च. आता ह्या ठिकाणी जे पॉईंट्स आहेत ते शक्यतो चेंज नाही होणार, तर आपण इथं टाकायचे 2 चॅप्टर नंबर 2 आणि त्याच्यामध्ये असं 2.1 ह्या पद्धतीने 2.2. तर फर्स्ट 2.1 आहे मिनिंग ऑफ रिसर्च. रिसर्च म्हणजे काय ते आपण या ठिकाणी देणार आहोत. त्याच्यानंतर 2.2 टाईप्स ऑफ रिसर्च, संशोधनाचे जे प्रकार असतील ते आपण देणार. नेक्स्ट 2.3 रिसर्च मेथडॉलॉजी, मेथड्स ऑफ कलेक्शन ऑफ डेटा. तर त्या कोणत्या मेथड्स आहेत, सपोज प्रायमरी मेथड, सेकंडरी मेथड. मग प्रायमरी मेथड्समध्ये कोणते सब पॉईंट्स आहेत, सेकंडरी मेथडमध्ये कोणते आहेत ते या ठिकाणी लिहिणार. नेक्स्ट नीड ऑफ द स्टडी किंवा सिलेक्शन ऑफ द टॉपिक. तर जो आपण विषय निवडलेला आहे त्याची गरज काय आहे ते आपण 4-5 पॉईंट याच्या अंडर दिले पाहिजे, तर ते द्यायचे असतात. नेक्स्ट 2.5 ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी, जे उद्दिष्टे काय आहेत, आपण जे संशोधन करतात ते उद्दिष्ट या ठिकाणी द्यायचे आहेत. तर ते 4-5 उद्दिष्ट असले पाहिजे. आणि लक्षात घ्या उद्दिष्ट नेहमी 2 ने सुरू करायचे आहे, म्हणजे टू स्टडी द किंवा टू ॲनालिसिस, म्हणजे ह्या पद्धतीने आपण ते ऑब्जेक्टिव्ह द्यायचे असतात. आणि इथं जे ऑब्जेक्टिव्ह असतात तर ते ऑब्जेक्टिव्हच आपलं जे मेन टॉपिक असतं त्याच्यामध्ये ते जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते आपल्याला प्रूव्ह करायचे असतात किंवा त्या पद्धतीने आपल्याला स्टडी करायचं असतं. म्हणजे इथं जे आपण ऑब्जेक्टिव्ह दिले तर ते पुढे आपल्याला स्टडी करायचे आहे ते लक्षात ठेवायचं. म्हणजे सपोज आपण या ठिकाणी जर आपला इन्कम टॅक्स विषय असेल आणि आपण या ठिकाणी एक ऑब्जेक्टिव्ह दिलं की टू स्टडी द इन्कम टॅक्स, याचा अर्थ आपल्याला इन्कम टॅक्सचा अभ्यास करायचा आहे, किंवा टू ॲनालिसिस द इन्कम टॅक्स, तर आपल्याला त्याचं ॲनालिसिस करायचं आहे. नेक्स्ट हायपोथेसिस, कोणता पण रिसर्च असेल तर त्याच्यासाठी हायपोथेसिस हे असावं लागतं. हायपोथेसिस म्हणजे गृहीतक. तर जो विषय असेल त्याचा हायपोथेसिस आपण या ठिकाणी द्यायचा आहे, तर ते 1 किंवा 2 हायपोथेसिस असले पाहिजे. त्याच्यानंतर स्कोप ऑफ द स्टडी, म्हणजे आपला जो विषयाचा स्कोप आहे तो कुठपर्यंत आहे, तर तो स्कोप आपण या ठिकाणी द्यायचा असतो. म्हणजे मर्यादा, आपण किती अभ्यास करणार आहे. म्हणजे जर आपण इन्कम टॅक्स घेतला तर इन्कम टॅक्समध्ये आपण किती अभ्यास करणार. म्हणजे इन्कम टॅक्समध्ये इन्कम म्हणजे डायरेक्ट टॅक्स येतं, इनडायरेक्ट, मग डायरेक्ट टॅक्समध्ये पण वेगळे वेगळे टॅक्स येतात, इनडायरेक्ट टॅक्समध्ये पण वेगळे वेगळे टॅक्स येतात. तर याच्यामधला आपण कोणत्या कोणत्या टॅक्सचा अभ्यास करणार आहे आणि त्या टॅक्समध्ये कोणत्या घटकाचा अभ्यास करणार आहोत, तर ते स्कोपमध्ये येत असतं. त्याच्यानंतर लिमिटेशन, आपण जो अभ्यास करतो त्याचे लिमिटेशन्स काय आहेत तर ते या ठिकाणी येतात. आणि सगळ्यात शेवटी रेफरन्सेस, आपण ही जी इन्फॉर्मेशन वरती जी मिळवली तर ते रेफरन्स बुकचे नावं, वेबसाईट्स किंवा मागच्या टॉपिकमध्ये जसं बघितलं त्या पद्धतीने रेफरन्सेस आपण द्यायचे असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे चॅप्टर 3. आता चॅप्टर 3 प्रोफाईल ऑफ, आपण अभ्यासासाठी जी कंपनी निवडली, जे कॉलेज निवडलं, जी इन्स्टिट्यूशन निवडली किंवा जी बँक निवडली असेल किंवा आणखी जी पण संस्था निवडली असेल ते संस्थेचं प्रोफाईल या ठिकाणी द्यायचं असेल. म्हणजे इथं मी म्हटलं चॅप्टर 3 प्रोफाईल ऑफ कंपनी असेल तर ते कंपनीचं नाव. सपोज आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचा अभ्यास करतोय तर आपण म्हणू की प्रोफाईल ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि जी ब्रँच नाव असेल सपोज नाशिक ब्रँच असेल तर नाशिक ब्रँच. ठीक आहे. एखादी कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल तर आपण या ठिकाणी देऊ की प्रोफाईल ऑफ डॅश डॅश कोऑपरेटिव्ह सोसायटी. मग त्या कोऑपरेटिव्ह सोसायटी जर निवडली असेल तर तिची हिस्ट्री काय आहे, त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटीज काय चालतात त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचे, नंतर ते कोऑपरेटिव्ह सोसायटीचं स्ट्रक्चर काय आहे, म्हणजे कोणती पण ऑर्गनायझेशन असेल त्याच्याशी रिलेटेड आपण ही इन्फॉर्मेशन
आणि अदर रिलेटेड इन्फॉर्मेशन अबाउट दॅट ऑर्गनायझेशन, म्हणजे जे तुम्हाला त्या ऑर्गनायझेशनच्या रिलेटेड जी इन्फॉर्मेशन माहिती असेल ती आपण या ठिकाणी ॲड करतो. किंवा बँक असेल तर आपण या ठिकाणी मोर अबाउट द बँक म्हटलेलं आहे इथं. मग नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट, रजिस्ट्रेशन नंबर एक्सेट्रा आपण ती माहिती टाकतो. हिस्ट्री ऑफ बँक, त्याच्यानंतर सम अचिव्हमेंट्स, बँकेचे काही अचिव्हमेंट असतील तर ते टाकतो. त्याच्यानंतर फीचर्स असतील, प्रोफाईल, तर या ठिकाणी जसं असेल त्या पद्धतीने. नेक्स्ट आहे चॅप्टर 4. तर चॅप्टर 4 जे असणार आहे ते आपलं मेन टॉपिक असेल. म्हणजे सपोज आपलं अभ्यास असेल की कम्पॅरेटिव्ह स्टडी ऑफ सिलेक्टेड कोऑपरेटिव्ह बँक. जर आपल्याला कम्पॅरेटिव्ह स्टडी करायचं आहे तर चॅप्टर 4मध्ये आपण ते कम्पॅरिझन चॅप्टर 4मध्ये करणार आहे. चॅप्टर 1मध्ये आपण फक्त इंट्रोडक्शन, चॅप्टर 2मध्ये रिसर्च मेथडॉलॉजी, चॅप्टर 3मध्ये आपण ती कंपनी किंवा ती ऑर्गनायझेशन तिची ओळख करून देतो. आणि चॅप्टर 4मध्ये जो मेन आपला स्टडी आहे, म्हणजे जर ॲनालिसिस करायचं असेल तर ते ॲनालिसिस चॅप्टर 4मध्ये करणार. म्हणजे ह्या ठिकाणी कम्पॅरेटिव्ह स्टडी ऑफ सिलेक्टेड कोऑपरेटिव्ह बँक, म्हणजे जे आपलं टायटल असेल. सपोज आपल्याला कम्पॅरेटिव्ह स्टडी ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न ऑफ 10 SSC असं असेल तर जे कम्पॅरेटिव्ह स्टडी जो आपण मेन करणार आहेत, म्हणजे जे चार्ट वगैरे आपण तयार करणार आहे तर ते या चॅप्टरमध्ये येणार आहे. तर चॅप्टर 4 हे जे असेल मेन टॉपिक आहे. या ठिकाणी आपल्याला जे ऑब्जेक्टिव्ह आहेत आपण जे चॅप्टर 2मध्ये मांडलेले आहेत रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये, की जे ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा हायपोथेसिस, तर ते चॅप्टर 4मध्ये आपल्याला सर्व त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. किंवा ते चार्ट वगैरे असतील ते सर्व चॅप्टर 4मध्ये असतील. त्याच्यानंतर चॅप्टर 5 जे असेल ते कन्क्लुजन अँड सजेशन. तर कन्क्लुजन हे 9-10 लाईनचं असेल आणि सजेशन हे 9-10, म्हणजे एक पेजमध्ये पण हे कव्हर होऊ शकतं. तर कन्क्लुजन म्हणजे आपण जे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला तर त्याचं काय निष्कर्ष आले ते आपण देतो, आणि काही सजेशन असतील विषयाशी रिलेटेड ते सजेशन देतो. त्याच्यानंतर चॅप्टर 5 नंतर नेक्स्ट जे आहे ते चॅप्टर नसणार आहे ते बिब्लिओग्राफी आहे. तर या ठिकाणी आपण जे रेफरन्सेस किंवा रेफरन्स बुक वापरलेले आहेत तर ते रेफरन्स बुक्स, वेबसाईट्स किंवा अदर जे स्टडी मटेरियल आपण प्रोजेक्ट बनवताना वापरला असेल तर ती बिब्लिओग्राफीमध्ये देत असतो. आणि ही बिब्लिओग्राफी देत असताना आपण व्यवस्थित द्यायची आहे. सपोज जर आपल्याला एखादं बुक लिहायचं असेल तर आपण या पद्धतीने द्यायचं की सिरियल नंबर असेल, त्याच्यानंतर नेम ऑफ द बुक असेल, त्याच्यानंतर ते बुकचं रायटर असेल किंवा आपण त्याला ऑथर म्हणतो. नेक्स्ट ते समजा पब्लिकेशन कोणतं आहे ते बुकचं, त्याच्यानंतर ते पब्लिकेशन इयर कोणतं आहे. तर ह्या पद्धतीने एक चार्ट तयार करू की बिब्लिओग्राफीमध्ये जर बुक्स असतील तर सिरियल नंबर, नेम ऑफ द बुक, ऑथर, पब्लिकेशन आणि इयर ह्या पद्धतीने माहिती द्यायची असते. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटीचा अपेंडायसिस हा आहे. तर या ठिकाणी आपण प्रोजेक्ट रिपोर्ट बनवल्यानंतर जर काही आपण ते प्रोजेक्ट रिपोर्ट आपण ज्या माहितीच्या किंवा ज्या रिपोर्टच्या आधारे बनवलेला आहे तर ते रिपोर्ट पण शेवटी जोडू शकतो. सपोज एखाद्या बँकेचा आपल्याला फायनान्शियल ॲनालिसिस करायचं असेल किंवा कॅश फ्लो स्टेटमेंट असेल एखाद्या कंपनीचं की ॲनालिसिस ऑफ कॅश फ्लो, फंड फ्लो स्टेटमेंट, तर ते कंपनीचे कॅश फ्लो स्टेटमेंट किंवा फंड फ्लो स्टेटमेंट आपण शेवटी जोडू शकतो जे आपण कंपनीमधून आणलेलं आहे. ह्या पद्धतीने आपण जे शेवटचं जे आहे तर ते आपण बनवू शकतो. तर अशा पद्धतीने M.Com सेकंड वर्गासाठी जे प्रोजेक्ट रिपोर्ट आपण बनवतो. तर आपण या ठिकाणी M.Com सेकंड या वर्गाचा प्रोजेक्ट रिपोर्ट कशा पद्धतीने बनवायचा, त्याचा जो फॉर्मॅट आहे तो कसा असणार आहे तर हे बघितलेलं आहे. या पद्धतीने जर तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला तर तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल. थँक्यू.